शासनानं वाहनांना पासिंग विलंब आकार दंड आकारण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे। वाहनाचे पासिंग नसल्यास रोज 50 रुपये दंड आकारला जातोय। या कारवाईला वाहनधारकांमधून प्रचंड विरोध होत असून या विरोधात कोल्हापूर डिस्ट्रिक्ट यूज्ड कार डीलर्स वेलफेअर असोसिएशन आंदोलनही केलं होतं। या दंड आकारणीमुळे अनेकांना वाहनांच्या किमतीच्या दुप्पट लाखो रुपये दंड भरावा लागतोय। यामुळे याला विरोध होत असून सेकंड हँड वाहन विक्रेत्यांना याचा मोठा फटका बसतोय। कोल्हापूर जिल्ह्यात 150हून अधिक जुन्या वाहनांची खरेदी विक्री करणारे व्यावसायिक आहेत। जिल्ह्यातील अनेक व्यावसायिकांनी जुन्या व्यावसायिक वाहनांची विक्री करण्यासाठी यापूर्वीच वाहनांची खरेदी करून ठेवली आहे। पासिंग विलंब आकार दंडाची तरतूद 7 मे 2024 पासून सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे ज्यांनी जुन्या व्यावसायिक वाहनांची खरेदी केली आहे आणि त्याचं पासिंग करण्याचं अद्यापही बाकी आहे, अशा व्यावसायिकांना मात्र त्याचा मोठा फटका बसतोय। वाहनांच्या किमतीच्या दुप्पट किंवा त्या वाहनाच्या किमतीच्या 50% दंड होत असल्यानं सेकंड हँड वाहनांची विक्री करणारे व्यावसायिक अडचणीत सापडलेत। 6 महिन्याच्या पूर्वी ज्या गाड्या आम्ही घेतलेल्या आहेत त्या गाड्यांचं रिफअप करणे, त्याची कामं करणे आणि त्याच्यानंतर कस्टमर शोधणे, याच्यामध्ये प्रत्येक गाडीला 3-4 महिन्याचा हा अवधी जातोच। आणि एवढं सगळं करून विक्रेत्याला एक 15 ते 20 हजार रुपये नफा हा मिळत असतो आणि त्या हिशोबाने ती गाडी खरेदी केलेली असते। पण आजच्या तारखेला या दंडामुळे गाडीची विक्रीची किंमत जर 2.5 लाख रुपये असेल तर त्या 2.5 लाखाच्या गाडीला 50 ते 60 हजार रुपये दंड व्हायला लागलेला आहे। आणि हा दंड जर त्याच्यात इन्क्लूड केला तर गाडीची किंमत 3 ते 3.25 लाखावर जायला लागलेली आहे आणि हे परवडणारं नाही आहे। इथून पुढे कोणत्याही प्रकारचा जर असा तुम्ही दंड लावणार असाल तर तुम्ही त्या लोकांना, नागरिकांना आधी कळवलं पाहिजे, सांगायला पाहिजे की आम्ही या पद्धतीचा दंड लावणार आहे। त्याच्यासाठी लोकांना तुम्ही वेळ दिला पाहिजे। पर जिल्ह्यातून खरेदी केलेली सेकंड हँड व्यावसायिक वाहनं कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावर आहेत। शहरातील जवळपास 60 व्यावसायिकांकडे 200हून अधिक वाहनं आहेत। आता त्यांचं पासिंग करून वाहनं विक्री करायची झाल्यास लाखो रुपयांचा दंड भरावा लागणार आहे। मात्र हा दंड भरणं म्हणजे मोठ्या जोखमीचं ठरणार आहे। एखादं वाहन विक्री झाल्यानंतर मिळणारा नफा आणि शासनानं केलेल्या तरतुदीप्रमाणे लागू होणारा दंड पाहता जुन्या वाहनांची खरेदी विक्री करणारे व्यावसायिकच मोठ्या अडचणीत आलेत। त्यामुळे हा व्यवसायच मोडून काढायचा प्रयत्न राज्य सरकार करतंय की काय, अशी शंका व्यावसायिक उपस्थित करतायत।